सखी सावली काव्यांजली। सर काय झालं? यांनी काय केलंय? काय झालंय? त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सचा गुन्हा दाखल करणार आहे आम्ही। गंभीर प्रकरण आहे म्हणून यांना घेऊन चाललोय। नाही काव्या, डोमेस्टिक व्हायलन्स? अहो पण यांच्या विरोधात ही अशी तक्रार कोणी केली सर? यांनी? हो, यांनीच फोन केला होता मला। सर एक रिक्वेस्ट होती, तुम्ही प्लीज 2 मिनिटं थांबाल का? म्हणजे हे सगळं का होतंय, याच्या मागची काय कारण आहेत हे मी एक्सप्लेन करू शकते तुम्हाला। प्लीज सर 2 मिनिटं। ओके, थँक्यू। हे बघा सर। थँक्यू। विश्वजित प्रभुदेसाई, बाळाचे वडील हेच का? हेच बाळाचे। काय चाललंय? काय बघताय तुम्ही मोबाईलवर? पुरावा हवा होता ना तुला? अबग, हा पुरावा आहे। विश्वजित प्रभुदेसाई, बाळाचे वडील हेच का? हेच बाळाचे। सर, ही मुलगी माझी फसवणूक करते। हिच्या पोटातलं बाळ माझं नाहीये, पण ही मला फसवते। मिस श्रेष्ठा, हा काय प्रकार आहे? सर असं काहीच नाहीये, माझ्यावर खोटा आरोप करतायत हे। अच्छा, तू केलास तर आरोप खरा आणि मी केला तर आरोप खोटा, असं म्हणणं आहे तुझं? माझ्याकडे पुरावा आहे श्रेष्ठा। आता बोल बोल। हे बघा मिस श्रेष्ठा, तुम्हाला देखील आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल आणि तुमची देखील चौकशी होईल। सर 1 मिनिट, आय एम सॉरी, पण आम्हाला यांच्या विरोधात आत्ता कोणतीही तक्रार द्यायची नाही। काव्या, अगं 1 मिनिट विश्वजित। तुला मी माफ केलंय असं समजू नको श्रेष्ठा। हे सगळं फक्त तुझ्या पोटात असलेल्या बाळाच्या काळजीपोटी करतेय मी। तू जर आता जेलमध्ये गेलीस ना, तर त्या बिचाऱ्या बाळाला त्रास होणार आहे त्याचा, आणि तुझ्या मूर्खपणाची शिक्षा त्या निरागस जीवाला व्हावी असं मला वाटत नाहीये। सर, तुम्ही आता गेलात तरी चालेल, म्हणजे तुमची आता गरज नाही। वी आर एक्स्ट्रीमली सॉरी। मुळात कंप्लेंट करायच्या आधी तुम्ही विचार करायला हवा होतात ना। विनाकारण पोलिसांचा वेळ वाया घालवलात। हे बघा, इथून पुढे लक्षात ठेवा, पुन्हा असं काही केलं तर कारवाई केली जाईल। चला कदम। अगं आई होणार आहेस ना तू? आई या शब्दाचा अर्थ कळतो का तुला? मातृत्व ही जगातली सगळ्यात पवित्र आणि खूप मोठी गोष्ट असते। तू त्या भावनेचा आणि तुझ्या बाळाचा बाजार मांडला सगळं। एवढं धडधडीत खोटं कसं बोलू शकतेस तू? एखाद्या माणसाला इतकं कसं फसवू शकते? ते पण अशा माणसाला ज्याने मनापासून प्रेम केलं तुझ्यावर। पण तुला तुझ्या या कर्मांची फळं नक्की मिळायला हवी।